आवकच्या बाहेरचा खर्च म्हणून आता रमाईला बाबासाहेबांनी थॉटतान पाकिस्तान असा ग्रंथ समर्पित केलाय ना की रमाईचे विचार काय होते तुम्ही रमाईमध्ये ऐकले असतील ना. बाबासाहेबांना म्हटलेलं ना त्या की त्यांनी 450 रुपये पगार दिला आणि रमाईने संपवला. ऐकलंय ना तुम्ही ते. आणि पुन्हा बाबासाहेबांकडे रमाई पैसे मागायला गेल्या. साहेब मला पैसे द्या. तर साहेब म्हणाले रमा हा तुझा खर्च मला परवडणार. आज 15 दिवस झाले आणि तू 450 रुपये संपून टाकले. तर त्या म्हणाल्या की साहेब मी माझ्या स्वतःसाठी काही आणलेलं नाही, जाऊबाईसाठी आणलं, सगळ्यांच्या घरातल्या मंडळीसाठी आणलं, साहेबांसाठी गादी उशी घेतलेली आहे रमाईने, पण स्वतःसाठी काही घेतलेलं नव्हतं. आणि मग ते सांगायचा प्रयत्न करायला लागला तर बाबासाहेब म्हणतात रामू तुझा हा असा जो खर्च आहे तो मला परवडणार नाही. त्यावेळेस विचाराची देवाणघेवाण झालेली आहे. रमाई बघा आपले जर काही चूक झाली तर आपले मिस्टर जर बोलायला तर आपण शांत बसतोय की नाही. तर रमाई मुकाटाने ऐकत होत्यात आणि साहेब बोलले की मला दुसऱ्या देशात अजून शिक्षण घ्यायचं आहे रामू, असा खर्च केलेला चालणार नाही, यापुढे मी तुला फक्त 50 रुपये देईन. आणि मग हे 50 रुपयामध्ये घर चालवणं माता रमाईला तारेवरची कसरत होती. आणि ह्या 50 रुपये देताना माता रमाईची बुद्धी जागर झाली आणि त्यावेळेस माता रमाईने संकल्प केला की मी हा विनाकारण पैसा खर्च केला. रामजी बाबांना दिलेला त्यांनी वचन त्यांना आठवलं की रमा भीमा हे वेडं वादळ आहे, त्याच्या पाठीशी तू उभी राहिली पाहिजे. हा जो वचन होता त्यांना आठवलं आणि त्यांनी मात्र ज्या 50 रुपयामध्ये संसाराचा गाडा ओढला त्यांनी 1.5 रुपयाच्या 45 पुड्या केल्या. त्याचे 45 रुपये होता आणि 5 रुपये बचत केले. आणि जे 5 रुपये बचत केले ते बाबासाहेबांना शिक्षणासाठी द्यायच्या. म्हणजे भारत किती म्हणतात ना भारताला सोने की चिडिया, भारत हा पैशाचा देश होता, सोन्याची श्रीलंका म्हणतात ते. आणि भारताचा पैसा इथून माता रमाई त्या काळामध्ये 5 रुपये काय बाबासाहेबांना शिक्षणासाठी पाठवले. म्हणून बचत गटाचं जर कोणाला नाव दिलं असेल तर ते माता रमाई. बचत करण्याची कमवतो त्याला महत्व नाही, जो जमवतो त्याला महत्व आहे. म्हटलं ना मी 20 कमवणार आणि 50 खर्च करणार तर तुमचा बॅलन्स होईल का. हे अनबॅलन्स हेही आपल्याला कळता आलं पाहिजे ना. जसं परिवर्तन घडवणारा आपण आहोत, संसार चालवणारे आपण आहोत. म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की ज्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष संसाराचे 2 चाकं आहेत, आपल्या संसाराचा गाडा दोघांनाही सोडवायचा आहे, दोघांनाच चालवायचा आहे, तसंच समाजाच्या अडीअडचणी सुद्धा दोघांनी सोडवायच्या आहेत. ज्याप्रमाणे सावित्रीबाई आणि क्रांती ज्योतिबा फुले यांनी सोडल्या की नाही. आणि तेच माता रमाई बाबासाहेबांसमोर बसल्यावर बाबासाहेब म्हटले रमाईला की रमा तू सावित्रीबाईचं नाव कधी ऐकलंय का, कधी वाचलंय का. तर त्या म्हणाल्या हो सावित्रीबाईचं नाव मी ऐकलं आहे, पण मेले मला ह्या स्त्री जातीला कुठे अधिकार आहे बाहेर जाण्याचा बोलण्याचा. त्यावेळेस बाबासाहेब सांगतात की रमा तू सुद्धा शिकली पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी रमाईला शिकवलं आहे की नाही. तशा घरातल्या दोघंही स्त्री पुरुषांनी या अडचणीवर मात करायचा आहे, तेव्हाच तर धर्म परिवर्तन होईल. आता साहेबाला तुमच्या विषय पण आलात का, आहेत का हा, यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यासाठी सोनवणे साहेबांसाठी जोरदार टाळ्या. म्हणजेच काय जे जे परिवार पूर्ण आलात तर त्यांना सर्व माहिती मिळेल. समजा एखाद्या घरामधली बाई आली तर पुरुषाला माहिती मिळणार नाही, पुरुषाला तर स्त्रीला माहिती मिळणार नाही किंवा मुलाला माहिती मिळणार नाही. आणि म्हणून ह्या संस्थेने केंद्रीय शिक्षिकाचे शिबिर काढलं ना. महिला ही चालतं फिरतं न्यूज आहे. महिला हे चालतं फिरतं न्यूज आहे. तिच्याजवळ एकदा का बातमी गेली तर ती पुढच्या टोकपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. मी ही महिला आहे, मी स्वतः महिला, मी कोणाचं नाव घेणार नाही, उद्देश करणार नाही. पण B.H. गायकवाड गुरुजी खरंच बोललेलं आहे. महिलाजवळ एखादी जर गोष्ट काही कळाली तर ती लगेच चटकन आपली जी सखी असते, खास मैत्रीण असते, तिच्याजवळ तरी बोलते. आणि बोलल्यानंतर म्हणते काही बोलू नका बरं का, ती लगेच दुसरीकडे बोलते म्हणते की नाही. ती सुद्धा काय करते दुसरीकडे, तिची एखादी सखी असते ना, पण तिच्याजवळ सुद्धा ती बोलल्यावर म्हणते की काय बोलू नका बरं कोणाला बोलले. म्हणजेच काय हे चालतं फिरतं न्यूज आहे. हे न्यूजाचं जे माध्यम आहे, बातमी देण्याचं जे माध्यम आहे, तर संस्थेने सगळ्यात पहिले तिला केंद्र शिक्षिका करायचं आहे. तिच्या जर धम्म जर जसा सरसवला, तिला जसा धम्म कळाला तर ती अनेक बायकांना सांगितल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महिलाला प्राधान्य दिलं आणि केंद्र शिक्षिका प्रशिक्षण शिबिर केलं 1995 साली. बरोबर आहे की नाही. म्हणजे कसली न्यूज जर महिलेच्या हाती पडली की ती सांगितल्याशिवाय म्हणतात ना ज्याच्या हाती पाळण्याच्या दोरी ती जगाचा उद्धारी.
झोकात देत बसल्यावर होईल का? तर जिच्या हाती दम्माची दोरी, जिच्या जवळ ज्ञानाची शिदोरी, ती जगाचा उद्धारी. तुमच्या जवळ ज्ञान असलं तर तुम्ही तुमच्या मुलांना सांगणार, तुमच्या जवळ ज्ञान असलं तर तुम्ही तुमच्या सुनांना ज्ञान सांगणार. म्हणतात ना, आडतच नाही तर पौरत येईल कुठून. सासू जवळ असेल तर सुनेला सांगेल, आई जवळ असलं तर मुलीला सांगेल. म्हणजे ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि हे ज्ञान, हे कर्तव्य, हे नेतृत्व, हे सुद्धा पैशाने मिळत स्वतःला निर्माण करावं लागतं. आता एखादी समजा रस्त्यामध्ये, ताई देतात तर वेळ आहे ना आपल्याला, आपण बोलूया काय नाश्ता चाललाय. एखाद्या रस्त्यामध्ये असं समजा मी आली येते, ताईंच्या बिल्डिंगचं नाव काय, साकेत हार्मोस मध्ये जर आली, येत्या कदाचित माझं घर जवळ असलं, मी चुकून सर्व पैसे सोबत घेऊन आली. रस्त्यामध्ये मला एक व्यक्ती मिळाली, माझ्या ओळखीचे आहे, आणि मी त्यांना जर 200 रुपये दिले की मी खूप घाईत आले हो, हे 200 रुपये माझ्या मुलांपर्यंत पोहोचवा, कारण ते घरी काही जे असतील अन्न पाणी जेवण भाजी ते करतील. जर तो माणूस विश्वासू असेल तर तो पक्के 200 रुपये द्यायला जाईल. पण त्याच ठिकाणी तोच माणूस जर एक व्यसनी असला आणि मी त्याला जे 200 रुपये दिले की दादा घरी पाठवा, तर तो 200 रुपये पाठवेल काय हो? तो सगळ्यात पहिले काय करेल, त्याचं जे व्यसन आहे दारूच्या दुकानाकडे गेल्याशिवाय, म्हणजे दारुडा जर भेटला तर तो त्याच्या दारूच्या याच्याकडे जाईल. आणि उद्या परवा जर मी भेटले, अहो ताई तुमचे पैसे देवावलेच नाही का, तर मी विसरून गेलो असं काहीतरी सांगेल. पण तो असं सांगणार नाही की मी ते दारूच्या दुकानात गेलो. विनाशकाले विपरीत बुद्धी, ह्या दारूमुळे त्याच्या बुद्धीला लागलेला गडगंज चांगलं काम करू देत नाही. म्हणून नशामुक्ती नारी शक्ती. मग इतर सगळ्यांचा जर नशा असला तरी सोडायचं काम महिला करू शकते, बिघडलेल्या पुरुषाला सुधारण्याचं काम महिला करू शकते. अनेक उदाहरणं आहेत. मग व्याभिचार असेल, व्यसन असेल, साधं टीव्हीचं सुद्धा व्यसन आहे. टीव्ही बघत राहणं, त्याच्यामध्ये अनेक सिरियल आहे. मग त्याच्यामध्ये आज जर दाखवलं ना तर उद्या काय दाखवलं त्याची आपल्याला उत्सुकता असते, आहे की नाही? म्हणजे टीव्ही सिरियल बनवणारे कोण कोण? ब्राह्मण. म्हणजे त्यांनी आपला मेंदू कसा काबीज केलाय बघा. तुम्ही 1000 काय काम असते ना ते सोडून द्या, अर्धा तासासाठी मला बघून उद्या पहिले, कारण त्यात काय झालेलं आहे. म्हणजे मेंदू आपला ग्रस्त ठेवलेला आहे आणि ह्या मेंदूवर अनेक असे आवरण पडलेले आहे.